साल 1670. रात्रीचा गडद अंधार, थंड वारा आणि सह्याद्रीच्या डोंगरामध्ये उभा होता एक अभेद्य किल्ला, तो म्हणजे कोंढाणा किल्ला. हा किल्ला फक्त दगडांचा नव्हता, तो स्वराज्याच्या सुरक्षेचा पहारेकरी होता. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं, कोंढाणा परत मिळवायचा आहे. रायगडावर महाराज चिंतेत फिरत होते, कारण कोंढाणा मोगलाच्या ताब्यात असल्यामुळे पुणे परिसर कायम धोक्यात होता. समोरून हल्ला म्हणजे आत्महत्या, उंच तटबंदी, कडक पहारा आणि हजारो मोगल सैनिक. महाराजांना माहित होतं, ही लढाई तलवारीपेक्षा रणनीतीने जिंकावी लागणार होती. तेवढ्यात पुढे आले सुभेदार तानाजी मालुसरे. घरात मुलाचं लग्न ठरलेलं, पण तानाजींच्या डोळ्यासमोर फक्त स्वराज्य होतं. आणि त्यांनी इतिहासात अमर झालेले शब्द उच्चारले. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. दरबारात क्षणभर शांतता पसरली. रात्र निवडली गेली, ना मशाली ना आवाज, फक्त काळोख आणि धाडस. तानाजी निवडक मावळ्यांसोबत कोंढाण्याकडे निघाले, कारण त्यांना माहीत होतं, हे युद्ध सरळ नाही तर गुप्तपणे लढायचं आहे. कोंढाण्याच्या एका बाजूला होता द्रोणागिरीचा कडा, इतका उंच, इतका सरळ की तिथून माणूस चढेल असं यावर मोगलांनाही विश्वास नव्हता. आणि हाच तो तानाजीचा सर्वात मोठा डाव. घोरपडीच्या मदतीने दोरवर पोहोचवण्यात आला. एक एक मावळा जीव धोक्यात घालून कड्यावर चढला. खाली हजारो बोट दरी, वर मृत्यूचा धोका, पण स्वराज्यासाठी मावळे तयार होते. हळूहळू मावळे किल्ल्यात शिरले. सगळं शांत होतं, पण अचानक झालेल्या आवाजामुळे मुघल सावध झाले. क्षणात रणशिंग वाजलं आणि कोंढाणा जागा झाला. आता सुरू झालं रक्तरंजित युद्ध. संख्या मोगलांची जास्त होती, पण जिद्द मावळ्यांची मोठी होती. तानाजी मालुसरे थेट उदयनभार समोर उभे ठाकले. तलवारीच्या ठिणग्यांनी अंधार उजळून निघाला. दोघेही जीव तोडून लढत होते. पण युद्धांच्या धामधुमीत तानाजी गंभीर जखमी झाले आणि क्षणात रणांगण कोसळले. तानाजी पडलेलं पाहून मावळ्यांचं मन हादरलं. क्षणभर वाटलं, आता सगळं संपलं. तेवढ्यात पुढे आले सूर्याजी मालुसरे. त्यांनी मागचे दोर कापून टाकले आणि गरजले, आता मागे नाही जायचं, लढा नाही तर मरा. आणि माघारीचा मार्ग उरलाच नव्हता. मावळ्यांनी नम्या जोम्याने हल्ला चढवला. मुघल सैन्य मागे ढकललं गेलं आणि पहाट होईपर्यंत कोंढाणा स्वराज्याचा झाला. भगवा किल्ल्यावर फडकत होता, पण विजयाची बातमी ऐकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून शब्द निघाले, गड आला पण सिंह गेला. त्या दिवसापासून कोंढाणा किल्ला हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. ही लढाई फक्त लढाई नव्हती, तर ती स्वराज्याची झालेल्या बलिदानाची कहाणी होती. तुम्ही पाहतात लोकवार्ता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत